गोदूताई परुळेकर वसाहतीमध्ये संधिवात, मधुमेह आणि अन्य रोगांच्या तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। गोदूताई परुळेकर वसाहत येथे हजारो कामगार कष्टकरी राहतात। रात्रंदिवस मेहनत करून कसबसचं आयुष्याची गुजराण करतात। त्यांचं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नसतात, म्हणून ते अनेक आजारांना बळी पडतात। अशा श्रमिकांसाठी प्रामुख्याने आज संधिवात हा आजार बळावत चाललाय। मधुमेह, रक्तदाब, थायरॉइडग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे। कॉम्रेड गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं संस्थेचे संस्थापक तथा मुख्य प्रवर्तक, माजी आमदार, ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांचे चिरंजीव, संधिवात तज्ञ डॉक्टर किरण आडम आणि कन्या निलिमा आडम, फिजिओथेरपिस्ट यांचे मोफत तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक कॉम्रेड विल्यम ससानी यांनी दिली। या ठिकाणी संधिवात या आजारावर भव्य असं शिबिर आयोजित केलेलं आहे व या शिबिराचं जे डॉक्टर आहेत ते या वसाहतीचे संस्थापक माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांचे चिरंजीव डॉक्टर किरण आडम हे रशियावरनं या ठिकाणी आलेले आहेत व त्यांनी या ठिकाणी आपलं क्लिनिक स्थापन केलेलं आहे। त्यांना आम्ही भेटून या ठिकाणची जी परिस्थिती सांगितली तर त्यांनी म्हणले की नक्कीच मी या ठिकाणी गोदूताई वसाहतीमध्ये सर्व वसाहतीमधील कष्टकरी कामगार वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये विडी कामगार, यंत्रमाग कामगार, रेडीमेड कामगार, टेलर कामगार अशा प्रकारचे काम करणारे कामगार आहेत। आणि या ठिकाणचे जे विडी कामगार भगिनी आहेत, माता आहेत, या 12-12, 14-14 तास बसून विड्या करतात आणि बसून त्यांच्या गुडघ्याला त्रास होणं, मणक्याला त्रास होणं, बोटांना त्रास होणं, विड्या वळताना या अशा प्रकारामुळं त्यांना कळत न कळत हा संधिवात आजार हा लागतो आणि ह्या महिलांना, या मातांना कळून येत नाही की आपल्याला काय आजार झाला आहे आणि या संधिवातामुळं अनेकाचे संसार हे उद्ध्वस्त होतात, महिलांना, पुरुषांना काम करणं होत नाही। तर ह्याकरिता या तज्ज्ञ डॉक्टरांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलेलं आहे व त्यांच्या मार्फत या ठिकाणी सर्व लोकांना फ्रीमध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संधिवातवर इलाजासाठी या ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये सर्व वसाहतीमधील माता भगिनींनी, सर्व सभासद मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये प्रतिसाद देत आहेत आणि हे शिबिर आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक दर 1.5-2 महिन्याला या ठिकाणी आम्ही आयोजित करू। त्याचं डॉक्टरांना, आडम मास्साहेबांना आम्ही विनंती करू आणि या ठिकाणची जे कामगार वसाहत आहे ही कामगार वसाहत या आजारापासून दूर राहावं व या ठिकाणी या लोकांना सर्व ट्रीटमेंट ह्या शिबिरामध्ये सर्व आलेल्या तपासणी होऊन रक्त तपासलं जात आहे, BP, शुगर तपासलं जात आहे आणि त्या जोडीला त्यांना औषधं 15 दिवसात हे दिले जात आहेत। तर त्यामुळे आम्ही या ठिकाणी आडम मास्तर साहेबाचे व डॉक्टर किरण आडम यांचे आभार मानतो, सोसायटीचे आभार मानतो। कॉम्रेड गोदूताई परुळेकर नगर कुंभारी येथे 10 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून वसाहतीमधील श्रमिकांसाठी संधिवात, मधुमेह, रक्तदाब आणि मोफत तपासणी आणि औषधोपचार शिबिर पार पडलं। या शिबिरात साधारणतः 600 पेक्षा जास्त श्रमिकांनी औषध आणि तपासणी करून घेतली आहे। यावेळी डॉक्टर किरण आडम यांनी रुग्णांशी संवाद साधला। ते म्हणाले, धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या व्यस्त जीवनात आहार विहाराची पथ्य पाळली जात नाहीत, त्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत असतं। संधिवात हा एक आजार आहे। आधुनिक उपचार पद्धतीने पूर्णपणे तो नियंत्रणात आणता येतो, त्यासाठी नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य औषधोपचार घेणं आवश्यक आहे। डॉक्टर किरण आडम, डॉक्टर निलिमा भाकरे, माधुरी आडम, सुमन देवपर, श्री क्लिनिक, लॅब्रोटिक संतोष खेत, अमर आकेन, लखन गेजगे, श्रीकांत म्हेत्रे, सिद्धेश्वर औषध टी, इप्का लॅब लिमिटेड, रमेश श्रीमल, शंकर बिंगी, गणेश गोकुल आदींनी यावेळी वैद्यकीय सेवा बजावली। ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर, माजी नगरसेविका कामिनीताई आडम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी संस्थेच्या शकुंतला पाणीभाते, सुनंदा बल्ला, फातिमा बेगम, विल्यम ससाणे, ॲडव्होकेट अनिल वासम, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, हसन शेख, बापू साबळे, रफिक काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोहन कोकुल, मेहबूब गिरगावकर, गोविंद सज्जन, राजू रव्वा, असलम मुजावर, चंदू धोत्रे, शब्बीर नरुकाट, संतोष पुकाळे, प्रभाकर कलशेट्टी, प्रभाकर गेंट्याल, बालाजी तुम्मा, दिनेश बडगू, जाईद मुल्ला, नरेश गुल्लापल्ली, अफसर शेख, अफसाना बेग, शाह मडम आदींनी परिश्रम घेतले।